मंडळी नमस्कार, मी प्रलय। नीट यूजी 2024च्या समुपदेशनावर बंदी घालण्यात आली आहे। 6 जुलैपासून समुपदेशन प्रक्रिया सुरू होणार होती, परंतु सध्या ती पुढे ढकलण्यात आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी शुक्रवारी नीट यूजी परीक्षा पुन्हा घेण्याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यावर उत्तर देताना केंद्र सरकार म्हणते की जर ही परीक्षा संपूर्णपणे मुलींसाठी घेतली गेली तर ज्या उमेदवारांनी 2024च्या नीट पेपर प्रामाणिकपणे दिला आहे त्यांचे नुकसान होईल। परीक्षेतील गडबडीचे पुरावे आणि रिपीट परीक्षेत एनडीएच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारने योग्य उत्तर दिले आहे असे म्हणणे चुकीचे आहे बरं का। परीक्षेतील अनियमिततेशी संबंधित विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली असून काही विशेष केंद्रावरून निकाल रोखण्यात देखील आलेला आहे। पेपर फुटीचा परिणाम संपूर्ण परीक्षेवर होऊ शकतो। निकाल रद्द केले तर लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येईल अशी प्रतिक्रिया एनडीएचे खासदार मनोज झा यांनी दिली। ते म्हणाले, ते ऐका या व्हिडिओमध्ये। एनडीए को फेंको, इसने बर्बाद करके रख दिया। नीट पर अभी भी क्लैरिफिकेशन नहीं है। कह रहे हैं कि लाखों छात्रों के साथ नाइंसाफी होगी और लाखों के साथ जो नाइंसाफी हुई पूरे घपले में, फर्जीवाड़े में, जिस स्कैम के तार चुनावों तक से जुड़े हुए, इसलिए इससे कोई मतलब। काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वत्र केंद्र सरकारला धारेवर धरले आहे। असे म्हटले जाते की भाजप आणि आरएसएसने संपूर्ण यंत्रणा काबीज केली आहे असे मोदी सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे। एकही पेपर फुटला नसून त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे अशी फसवणूक आरएसएसने केली आणि एससीईआरटीची पुस्तके असोत किंवा परीक्षा असोत, शिक्षण माफिया त्यांच्या नियंत्रणात आहेत। मोदी सरकार आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे। खरगे यांनी काँग्रेस पक्षाच्या काही मागण्यांचाही उल्लेख केला आहे। आम्ही आमच्या मागणीचा पुनर्विचार करतो की नीट यूजीसीसी पुन्हा पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन घेण्यात यावे। सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सर्वप्रथम सखोल विचार केला पाहिजे। सर्व घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। याशिवाय काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही एक्सवर समुपदेशन पुढे ढकलल्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। त्यांनी संपूर्ण नीट यूजी प्रकरण लिहिलेले आहेत, ते दिवसेंदिवस बिकट होत चाललेले आहेत। सर्वोच्च न्यायालय 8 जुलै रोजी नीट यूजीसीसी 2024 शी संबंधित अनेक याचिकांवर सुनावणी करेल, ज्यामध्ये 5 मे रोजी झालेल्या शिक्षणातील अनियमिततेचा आरोप या याचिकेमध्ये नव्याने परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकांचा समावेश देखील यामध्ये होणार आहे आणि काही याचिकांमध्ये एनडीएच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। हे आपण पाहतच आहोत, पण आमची नजर भविष्यात जे काही बदल होईल ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। बाकींच्या बातम्यांसाठी बघत रहा खबर कट्टा लई भारी। धन्यवाद।